नमस्कार मंडळी, कसे आहात? आनंदी आहात ना? आनंदीच राहायला हवं बरं का. कारण या जगामध्ये आनंदी राहिलं तरच तुम्ही सगळ्यात श्रीमंत बनू शकता. इथे मग आम्ही आलो होतो देवी आईच्या मंदिरामध्ये नारळ आणि दहीभात अर्पण करण्यासाठी. आतमध्ये आले, खूप प्रसन्न वाटलं बरं का. देवीच्या मंदिरात किंवा कुठल्याही देवाच्या मंदिरात गेला ना, अगदी सगळंच दुःख असं विसरायला होत. मग इथे स्वतःला हळदी कुंकू लावलं, देवीला लावलं. कसं आहे ना मैत्रिणींनो, इथे आपल्याला जो हळदी कुंकवाचा मान भेटतोय ना, तोच खूप मोठा आहे. खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हळदी कुंकू लावायला भेटतंय. प्रत्येकाच्या नशिबात हे नसतं आणि म्हणूनच आपण सर्वांनी स्वतःलाच अगदी भाग्यवान समजलं पाहिजे. इथे देवीला अगरबत्ती ओवाळली आणि दिवाही लावला. मग त्यानंतर थोडीशी प्रार्थना केली. आणि मित्रांनो, नेहमीच कुठल्याही मंदिरात जा, स्वतःसाठी मागण्याच्या आधी ना तुम्ही इतरांसाठी मागा. देव तुम्हाला स्वतःच खूप भरभरून देईल. इथे थोडंसं पुढे आलो, त्यानंतर इथे एक मुंजाबाचं मंदिर भेटलं. मग चला म्हटलं तिथेही दर्शन घेऊया. दर्शन घेतल्याने काय चांगलंच तर होणार आहे, कुठे वाईट होतंय. मग थोडंसं पुढे आलो तर तिथेच आम्हाला एक गव्हाचं वावर भेटलं. म्हटलं आता बरं झालं, गहू तर सुगडी पुजायला लागतच होता. मग म्हटलं चला, हे काम तर झालं. आणि इथे पाहिलं तर हे मला झाड थोडंसं वेगळंच वाटलं. थोडंसं माहीत होतं की हे शंकरासाठी फळ अर्पण करतात, पण याचं नाव काय आहे हेच माहीत नव्हतं. तुम्हाला जर माहीत असेल ना तर हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मग पुढे आलो तर इथे एक छोटासा ओढा दिसला. त्या ओढ्यामध्ये हे डुक्कर पाणी प्यायला आलं होतं आणि त्याचा व्हिडिओ काढताना जणू असं बघत होतं की बापरे, आम्ही काही त्याचं घोडच मारले की काय. मग पुढे आल्यानंतर इकडे आलो तर इथे बाजार भरला होता. म्हटलं चला, आता बाजारात आलोच आहे तर सुगडी घेऊयात. मग इथे काकांना विचारलं तर काकांनी किंमत खूपच जास्त सांगितली. ही जी डायमंडची होती ती आम्हाला दोघांनाही खूप आवडली होती, परंतु त्याची किंमत त्यांनी 50 रुपये सांगितली होती. मग म्हटलं बापरे, एवढं तर आपल्याला परवडणार नाही, आपण छोटीच पाहूया. छोटीची किंमत त्यांनी 20 सांगितली होती. मग म्हटलं चला, हीच घेऊयात. तसंही त्याचा उपयोग पुन्हा पुन्हा होत नाही. मग म्हटलं चला, ह्याच्यातच काम करून घेऊयात. मग काकांकडनं ती घेतली, चॉईस केली आणि मग काकांनी त्यात एक वाढावही टाकलं. तसं तर वाढाव एक टाकतातच. आणि इथे मित्रांनो, आम्ही 3 खण घेतले. 3 खण कोणासाठी, तर मी, माझे सासूबाई आणि एक तुळशीसाठी हवा असतो. मग त्यांना पैसे दिले, पिशवी घेतली आणि मग निघालो. खरं तर ऊन खूप झालं होतं, दमलोही खूप होतो. इथे हा जो दिसतोय ना, तो माझा भाचा आहे बरं का. खूप लाडाचा आहे, खूप क्यूट आहे. आणि मग पुढे निघालो तर खूप तहानही लागली होती. घर तर जवळ आलं होतं, मग खूपच बरं वाटलं. चला म्हटलं, आता सुटकेचा